नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेस मी पेज 205पर्यंत आलेलो. आता 206 चालू करतो. अध्याय 16वा. गुरुवचनशास्त्र प्रतिती अंतर्बाह्य करणवृत्ती मनासह उपरमा पावती आत्मसंविती लाभे तै तैच सम्यक दर्शन प्राप्ती विशार्थादी जड निवृत्ती तुटे अविद्यादी हृदयग्रंथी होय अव्यक्ती प्रविष्ट कवड शांतील अतिसूक्ष्म कण तयाहुनी सूक्ष्म प्रमाण तया अणुहुनी अनियान आत्मानुमान निर्धार मोठ्यात मोठे ब्रह्मांड जाण त्याहुनी आत्मा महिमान परी हे सर्व सापेक्ष प्रमाण आत्मा प्रमाणातीत तो सूक्ष्म तत्वे अनुरणीयान महत्वे महत्परिमाणवान एवं नामरूपादी केवळ उपाधी जाण आत्मा परिपूर्ण निरुपाधिक आत्म्यासना जन्मना मरण नाही तयासी मूल कारण अजनित्य शाश्वत पुराण सहज निर्धारण दुर्गम ओंकार प्रतीक जे ब्रह्म तेच त्याचे स्वरूप परम आगमा निगमा सहही दुर्गम ते काय सुगम सुर्वत्राम जया निर्धारिताम वेद थकले तपस्वी वनवासी झाले उपनिषदी हात टेकले कोणानं झाले निदान पावया आत्मस्वरूपाची ठावा उभेददर्शी आचार्याची व्हावा तदितरांचा कोण केवा रिघावा न तेथे तार्किका केवळ तार्किका न तेथे थारा ब्रह्मा वरती फिरेल गग गरा आगम आचार्याविना इतरां स्थिराविना तत्वबुद्धी स्वबुद्धी कल्पनेचे अनंत तारे न चुकविती लख 84 फेरे आगम आचार्येंदू एकची पुरे मगतम नुरे लवलेश इतरांना साधे जे बहु सायासे तेच साधिल तो आपल्या यासे जो दृढ धरी त्या सद्गुरूचे कासे तया प्रकाशे सद्विद्या सकार्य अविदा जेत सरे सच्चिदानंद स्वरूप स्थिरे स्वस्वरूप स्थिती अवतारे मोक्ष दुसरे नाम त्या हेच जीवाचे अत्यंत अभिष्ट यदर्थ करीती बहुत कष्ट जे निरंतर ब्रह्मयोगनिष्ठ अंतरिष्ठ सर्वदा स्वरूपी होता चंचळ उठे विषयांची खळबळ झाली या स्वरूपी निश्चळीत येई विकळता विषयाते स्वरूपी जो विमुख विषय तया सदा सन्मुख तोच होता स्वरूपोन्मुख विषयमुख फिरविती मोक्ष मात्राचीच इच्छा करी अन्यार्थी निरीच्छ अभ्यंतरी इह परत्रार्थ तृष्णालेशन धरी तोच अधिकारी मोक्षाचा यातील जो एका लक्षणे उणा मुमुक्षू नव्हे तो स्पष्ट राणा तो केवळ मुमुक्षूचा बहाणा जैसा काणा देखणा अहंकार गळल्याविना न होता लोभाचे निर्मूलन न होता मननिर्वासन ब्रह्मज्ञान ठसेना देहात्मबुद्धी हेच भ्रांती बंधासी कारण आसक्ती सोडा विषया कल्पना स्फूर्ती ब्रह्मप्राप्ती हाती ये निर्विशेष परब्रह्म साक्षात्कार ये कठीण कर्म सविशेष निरूपण हेची वर्म हाची धर्म धमंदा आत्मा गुढ सर्वाभूती हे तत्व जाणती वेदांती तरी यावी सर्वत्र अनुभूती ऐसी प्रतीती कैसेनी आधी लागे चित्तशुद्धी वरी सूक्ष्म कुशाग्रबुद्धी तेव्हाच प्रकटे हा त्रिशुद्धी कृपा समृद्धी स्वयमेव आत्मनित्य अविकृत आत्मविदतो शोकरहित तोच धैर्यवंत धीमंत भव निर्मुक्त तो सदा
येथ न चले प्रवचनयुक्ती किंवा ग्रंथार्थ धारणाशक्ती अथवा वेदश्रुती व्युत्पत्ती काही उपपत्ती लागेना. आत्मा नित्य अविकृत, शरीर अनित्य अनविस्त हे जाणूनी साधे जो स्वहित विहिता विहित दक्षतो आत्मज्ञानी सदा निर्भय. एकी एक अद्वितीय दुजेपणाचा पुसीला ठाय. शोकात्यय दृढ फळे. आत्मा जरी दुर्विज्ञेय ना तुडे प्रवचन श्रवणे ठाय. केवळ मेधा करील काय. तरीही सुविज्ञेय उपाये जो स्वये सर्वत्र निष्काम. आत्मज्ञाने कमात्र काम. ऐसा जो आत्मया प्रार्थी प्रकाम. तयासची परमलाभ हा श्रवणाधिकाळी तोच मी आहे. एसिया अभीष्ट दृष्टी जो पाहे. हेच अनुसंधान जयाचे राहे. आत्मा अनुग्रहे वरित्या सदा दुश्चरितासक्त. अशांत आणि असमाहित नाही जयाचे एकाग्र चित्त. तया हा अप्राप्त ज्ञानिया श्रुती स्मृती प्रतिपादित करी जो विहित त्यागी अविहित. जयाचे नित्य समाहित चित्त. आत्मा अंकित तयाचा. दुश्चरिता पासाव जो विरत. आश्चर्य गुरुपदी जो विनत. फलाची इच्छा जयाची निवृत्त. तयासीच प्राप्त हा आत्मा. न होता विषयी निष्काम. न होता केवळ आत्मकाम. न होता सकळ वृत्ती विराम. आत्माराम दुर्गम. पाहुनी जिज्ञासूच्या तपा. स्वये आत्म्यास उपजेल कृपा. तैच प्रकटी निजस्वरूपा. गुरुविण सोपा नव्हेच. तरी स्वरूप प्राप्त्यर्थ साधके. करावी श्रवण मननादिके. अभेद भावनुसंधान निके. तरीच सुखे आत्मलाभ. प्रपंच हा अज्ञानमय सारा. अज्ञानमूलक तयाचा पसारा. ज्ञानाविन मोक्षाय थारा नाही जरा हे समजा. अनुमान आणि युक्तिप्रभव हा तो शास्त्राचा अनुभव. प्रपंच नाशीच ज्ञानोद्भव. असंभ अन्यथा महात्मा हो का पापात्मा. जीवात्मा तोच परमात्मा हे जाणूनी वर्तेल तो महात्मा. अभेदात्मा तो एक. ब्रह्मामैकत्व विज्ञान हेच ज्ञानाचे पर्यवसान. झालिया एकदा आत्मज्ञान समस्त अज्ञान मावळे. आत्मज्ञान होता पुरे अवगंतव्य. मग काही नुरे. करत लगत वस्तुदात सारे. साक्षात्कारे तयासी. आत्मविज्ञानाचे फळ. संसार निवृत्ती अविकळ. परमानंद प्राप्ती तात्काळ. तया सुकाळ मोक्षाचा. आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्मतर. महताहुनी महत्तर. हा तो सर्व व्यापकता प्रकार बुद्धी गोचर करावया. तो स्वयसूक्ष्म ना महत. तरतम भाव तेथे कल्पित. तो आ ब्रह्मास्तंभ पर्यंत परिपुरित चराचरी. ते हे अनिवर्चनीय सत. बुद्धीत व्हावया संकलित. वाचेने करीती मर्यादित. अमर्यादित जे स्वयं केवळ बुद्धी वैभवाचे योगे. खरे वर्म हाती न लागे. साधू सद्गुरू संत संगे. सेवानुरागे तत्प्राप्ती. ब्रह्मनिरूपण काय थोडे. पोत्या पुस्तकी भरले लागे. साधू सद्गुरू संत संगे. देवा सेवानुरागे तत्प्राप्ती. ब्रह्मनिरूपण काय थोडे. पोथ्या पुस्तकी भरले रोकडे. परी सद्गुरु कृपा जो न घडे. हाती न चढे कल्पांती. नित्य नैमित्तिक कर्माभावी. शुद्ध संस्कारयुक्त जो मन नाही. तोवरी ब्रह्मानुभव पाही. मुळीच काही नागवे. ब्रह्म केवळ नित्य तद्व्यतिरिक्त
सर्व अनित्य दुष्य जाता नाही सातत्य सत्य सत्य त्रिवाचा ब्रह्माचा वक्ताही दुर्मिळ तैसाच दुर्लभ श्रोताही निर्मळ वरी प्रेमळ आणि अनुभवशील सद्गुर विरळ लादाचा ब्रह्म काय वाटेवर पडले गिरी कंदरी जे जे दडले गिरी कंदरी जे जे दडले यमनियमी जे अडकले घडले ध्यान धारणी त्यांनाही न होता गुरुकृपा येईना जे ब्रह्मरूपा ते तुझ सम या लोभ स्वरूपा आतळे बापा कैसेनी गयास उदंड द्रव्यासक्ती तयास ब्रह्मज्ञान प्राप्ती न घडे कधीही कल्पांती गाठ निश्चित बांधावी करिता परमार्थ श्रवण करी विषयांचे चिंतन आणि प्रपंचाचे निधी ध्यासन मग साक्षात्कारणही तैसेच मलविशेष विक्षेप आणि आवरण ऐसे त्रिदोषी अंतकरणे निष्काम कर्मे मल निर्मूलन विक्षेपशालन उपासना स्वकर्म आणि उपासना करिता परिपक्वता येते कर्त्याचे चित्ता मलविक्षेप निर्मूळ होता आवरण शेषता राहते ते हे सर्वांथर बीज आवरण नासूनी जाते प्रकटात ज्ञान होता रवी प्रकाशमान जेवी निरसन तिमिराचे सत्य ज्ञानानंतादी लक्षणी वर्णिले जे वेदांत विचक्षणी ते ब्रह्म ज्याचा तोच जणी होता ज्ञानी विलसते थोडा अंधार थोडे चांदणे एकला पांथस्थ राणी चालणे बिचकला स्थाणू तस्कर भेणे लपला तेणे तेथेच एकला मी जवळी पैसा तो तर टपला वाट पाड्या जैसा आता करावा विचार कैसा न ये भरोसा जीवाचा तोच दुरुनी दीप येता प्रकटता स्थानूची यथात्मता विरला तयाची भीतीग्रस्तता कळली ती आभासत्ता चोराची असो आता या प्राप्तासी निवेद दिले व्यत्यय श्रोतेयांसी पुढील अध्यायी श्रेयार्थी यासी श्रेय प्रकाशील निजरूप हेमांड साईपदी लोळे वाचेस येईल तैसे बरळे साई कृपा जे जे चावळे श्री साई समर्थ सचरित्रे ब्रह्मज्ञान कथनम नाम षोडशोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणस्तु शुभम भवतु। श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्रीपाद वल्लभांची गोष्ट। वृद्ध ब्राह्मणास यज्ञातील तूप चोरल्याबद्दल शिक्षा करून नंतर त्याच्यावर अनुग्रह। लहानपणापासूनच दत्तानंद स्वामींना तोत्रेपणाचा विकार होता, त्याचप्रमाणे त्यांना एक अनामिक आजारही झाला होता। त्या आजारात ते 1 वर्ष वयाचे झाले तेव्हा 10 वर्षाचे वय असलेले दिसत, तर 10व्या वर्षी ते 50 वर्षे वयाचे झाल्यासारखे दिसत। या आजारासंबंधी त्यांच्या वडिलांनी श्रीपादांना बऱ्याच वेळा सांगितले होते। एकदा श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री बाप्पांना युर्लू यांनी आपल्या घरी यज्ञाचे आयोजन केले होते, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या वडिलांना निमंत्रित केले होते। यज्ञविधी करण्याची जबाबदारी एका वृद्ध ब्राह्मणावर सोपवली होती। कुठलाही यज्ञ करताना त्याची फलश्रुती पाहिजे असल्यास यज्ञामध्ये आहुती द्यावी लागते, त्याकरिता लागणाऱ्या तुपाची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्या वृद्ध ब्राह्मणावर सोपवलेली। यज्ञविधीच्या वेळी ब्राह्मणाने लागणाऱ्या तुपातील 1 ते 3 भाग चोरून आपल्या घरी ठेवला व बाकीचे तूप यज्ञाच्या ठिकाणी आणले। त्यामुळे यज्ञ सुरू असताना तूप कमी पडले। ते लक्षात आल्याबरोबर श्रीपादांचे आजोबा बाप्पांना युर्लू यांनी श्रीपादांना तसे सांगताच श्रीपाद म्हणाले, काही चोरांनी माझे धन चोरण्याची योजना आखली आहे, पण ती मी सफल होऊ देणार नाही व योग्य वेळ येताच त्या चोरांना मी शिक्षा करेन। त्यानंतर श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलाविले
व ताडपत्रीवर खालील मजकूर लिहून दिला की आई गंगामाते यज्ञाच्या निर्वाहासाठी लागणारे घृत द्यावे. तुझी बाकी माझे आजोबा व्यंकटप्पय्या श्रेष्ठी देऊन टाकतील. ही श्रीपाद वल्लभांची आज्ञा. लिहिलेले हे पत्र बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी श्रीपादांनी श्रेष्ठींना दाखविले. नंतर तो वृद्ध ब्राह्मण एक पात्र हाती घेऊन इतर 14 ब्राह्मणांसह पादगया तीर्थावर गेला. तेथे पत्र तीर्थ राजाला समर्पित केले व तेथील तीर्थ जलपात्रात भरून घेतले व वेदमंत्र म्हणत यज्ञ मंजपात परतले. तीर्थ जल भरलेले पाज्ञ आणत असताना त्या तीर्थ जलाचे शुद्ध तुपात रूपांतर झाले. त्यानंतर ते तूप यज्ञात अर्पण केल्यानंतर यज्ञ संपन्न झाला. यज्ञ संपन्न झाल्यानंतर श्रीपाद दत्तानंदांच्या वडिलांना म्हणाले, एका मुहूर्तावर एका घराला आग लागणार आहे व त्याच्या भस्माने तुमच्या मुलाचा तोत्रेपणा नष्ट होणार आहे. नंतर त्या वृद्ध ब्राह्मणाकडे वळून म्हणाले, आजोबा तुम्ही शास्त्र फार चांगले जाणता, तेव्हा एक घर नष्ट करावयाचे आहे, त्यासाठी चांगला मुहूर्त कुठला ते सांगा. त्यावर ब्राह्मण म्हणाला, गृहप्रवेशासाठी, वास्तुशांतीसाठी किंवा भूमिपूजनासाठी मुहूर्त असतात, परंतु घर जाळण्यासाठी मुहूर्त नसतात. त्यावर श्रीपाद म्हणाले, अग्निदेवतेसाठी आणलेले तूप कोणा एका चोराने चोरले, त्यामुळे अग्निनारायणाला भूक अनावर झाली, म्हणून त्याने तूप चोरणाऱ्याचे घर जाळून आपली भूक भागविली आहे. तुझे घर जळून भस्म झाले आहे, तेथे जाऊन थोडे भस्म घेऊन ये. हे ऐकताच ब्राह्मण घाबरला. त्याच्या हातापायातील प्राणच नष्ट झाले. आपण केलेल्या चोरीचीच ही शिक्षा आहे व त्याचे फलस्वरूप परिणामाला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्याने श्रीपादांच्या म्हणण्याप्रमाणे जळालेल्या घराचे भस्म आणले. श्रीपादांनी ते भस्म मला पाण्यात घालून पिण्यास सांगितले. त्याप्रमाणे करताच माझा तोत्रेपणा गेला. नंतर प्रभूने आपला दिव्य हस्त माझ्या मस्तकावर ठेवून शक्तिपात करून मला ज्ञानदान केले आणि मी धन्य झालो. नंतर मला दत्तानंद या नावाने कार्य करण्याची आज्ञा दिली. माझ्या बाबतीत असे होण्याचे कारण म्हणजे मागच्या जन्मी मी दत्तानंद आणि ब्राह्मण मिळून व्यापार करीत होतो. दोघांमध्ये काही भांडण निर्माण झाल्यानिमित्ताने दोघांनी एकमेकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी मी दत्तानंदनी त्या ब्राह्मणास घरी बोलावून त्याला खीर घातली. त्या खीरीत विष घातले असल्याने तो ब्राह्मण मरण पावला. तर त्या ब्राह्मणाने मला माहीत नसताना माझे घर इतरांकरवी जाळून टाकले. त्यामध्ये माझी पत्नीसुद्धा मरण पावली. ते दृश्य पाहिल्यामुळे मी हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावलो. याप्रमाणे श्रीपादांनी या दोघांना त्यांनी मागील जन्मी केलेल्या कर्माचे भोग भोगाव्यास लावून व आपापल्या कर्मबंधनातून मुक्त केले. पुढे त्यांनी दत्तानंदांना वेदशास्त्र पंडित केले व ब्राह्मणास नरसिंह वर्माने नवीन घर बांधून दिले. अशी ही श्रीपादांची लीला शंकर भट्टाला सांगितली. चला आता मी इकडे विश्रांती घेतो. 210 पानापर्यंत पोचलेलं अध्याय 16 कंप्लीट केलेलं आहे. हॅपी थॉट्स नेहमीसारखे. Happiness is like those palaces in fairy tales whose gates are guarded by dragons. We must fight in order to conquer it. Alexander Dumas. Some of us might find happiness if we quit struggling so desperately for it. William Feather. Happy were men if they but understood there is no safety but in doing good. John Fountain. If one only wished to be happy, this could be easily accomplished, but we wish to be happier than other people, and this is always difficult, for we believe others to be happier than they are. Charles D. Montesquieu.
चला इथे विश्रांती घेतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट अध्यायामध्ये, अध्याय 17वा. तोपर्यंत भक्ती करत राहा, पूजा करत राहा, आपल्या आवडत्या देवाचं नाव घेत राहा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. हर हर महादेव.